एकादश स्कंदातील 6वा अध्याय. भगवंतांना स्वधामी येण्याची प्रार्थना. श्री शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, ब्रह्मदेव, महादेव, देवराज, इंद्र आपल्या सहकार्यांसह द्वारकेत आले. त्यांच्याबरोबर 8 वसु, अश्विनी कुमार, 11 रुद्र, चारण, ऋषी आदी सर्वजण द्वारकेत आले. त्यांचा मुख्य उद्देश होता श्रीकृष्ण दर्शन. ब्रह्मदेवांनी अति नम्र भावाने श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि म्हणाले, स्वामी, आमच्या प्रार्थनेनुसार आपण पृथ्वीवर जन्म घेतला आणि तिचा भूभार हलका केला. आपण सत्यपरायण साधू पुरुषांसाठी धर्माची स्थापना केली. 10 दिशांना आपल्या कौतुकाचा डंका फिरविला. आता आपला पृथ्वीवरील कार्यभाग संपन्न झाला आहे, तेव्हा स्वधामी येण्याची कृपा करावी. भगवान म्हणाले, ब्रह्मदेवा, आपण म्हणता तसा मी पूर्वीच निश्चय केला आहे. मी आपले सर्व काम पूर्ण करून भूभार कमी केला आहे, परंतु अजून एक काम बाकी आहे. यदुवंशीय राजे, सरदार आदी आपल्या बळ, विक्रम, वीरता, शूरता आणि विपुल धनसंपत्ती यामुळे ते उन्मत्त झाले आहेत. ते समस्त पृथ्वीस भारभूत झाले आहेत. त्यांना नष्ट केल्याशिवाय मला येता येणार नाही. ब्राह्मणांच्या शापाने या वंशाचा नाश प्रारंभ झाला आहे. हे पूर्ण होताच मी स्वधामी परत येईन. भगवंतांचे हे वक्तव्य ऐकल्यावर नंतर ब्रह्मदेव भगवंतांना प्रणाम करून सर्वांसह स्वलोकी परत गेले. यानंतर लवकरच द्वारकेत मोठे मोठे उत्पात होऊ लागले. मोठे मोठे अपशकुन होऊ लागले. त्यावेळी यदुवंशीयाचे वयोवृद्ध पुरुष श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांनी ही गोष्ट भगवंतांना सांगितली. श्रीकृष्ण म्हणाले, गुरुजनांनो, आपण सांगता ते सत्य आहे. आपल्या वंशाला ब्राह्मणांचा शाप लागला आहे. त्याला कोणी टाळू शकत नाही. आपण आपल्या प्राणाचे रक्षण करण्यासाठी येथे राहणे योग्य नाही. आजच आपण परमपवित्र अशा प्रभास क्षेत्री जाऊया. तेथे ब्राह्मणांना दान धर्म करून या संकटापासून आपण आपले रक्षण करूया. भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे यदुवंशीयांनी एकमताने प्रभास क्षेत्री जाण्याचा निश्चय केला आणि आपापले रथ सज्ज केले. श्रीकृष्णाचे परम सखा उद्धवाने ही तयारी पाहिली आणि ते श्रीकृष्णाकडे आले. त्यांनी भगवंतांच्या चरणकमलांवर आपले मस्तक टेकविले आणि आणि नमस्कार केला. ते म्हणाले, योगेश्वर, आपण यदुवंशाचा संहार करवून या अवतारास संपवून या लोकाचा परित्याग कराल. मी आपल्या चरणकमलांच्या त्यागाची कल्पना अर्ध्या क्षणासाठी सुद्धा करू शकत नाही. माझे जीवन सर्वस्व स्वामी, मला सुद्धा आपल्या धामात घेऊन चला. उद्धवाने आर्तस्वरात केलेली प्रार्थना ऐकून भगवान म्हणाले, उद्धवा, तू पृथ्वीवर देवतांचे जेवढे काम करायचे होते ते पूर्ण झाले. आता हा यदुवंश ब्राह्मणांच्या शापाने भस्म झाला आहे. तो पारस्परिक फूट आणि युद्धाने नष्ट होऊन जाईल. आजपासून 7व्या दिवशी समुद्र द्वारका नगरीस बुडवून टाकील. ज्या क्षणी मी या मर्त लोकांचा त्याग करीन त्याच क्षणापासून पृथ्वीवरील सर्व मांगल्य नष्ट होईल आणि थोड्याच दिवसात कलियुगाचा प्रारंभ होईल. हे उद्धवा, आता तू आपले आत्मीय, स्वजन, बंधू बांधवांचा स्नेह संबंध सोडून दे आणि माझ्यात जे भगवंतामध्ये आपले मन लाव. तसेच समदृष्टीने पृथ्वीवर स्वच्छंदपणे विचरण कर. प्रथम तू आपल्या समस्त इंद्रियांना आपल्या वश करून घे. चित्ताच्या समस्त वृत्तींना थांबवून ठेव. नंतर असे अनुभव कर की समस्त विश्व आपल्या आत्म्यामध्ये पसरलेले आहे आणि आत्मा माझ्यात आहे. सर्वात्मा इंद्रियातीत ब्रह्माशी एकरूप अभिन्न आहे. भगवंताचे हे वक्तव्य ऐकल्यावर उद्धव म्हणाले, भगवन, आपण भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कालापासून अबाधित आहात. एकरस सत्य आहात. मी आपणास शरण आलो आहे. आपणच मला उपदेश करावा. उद्धवाच्या प्रार्थनेनुसार भगवंतांनी महाराज यदू आणि परम तेजस्वी अवधूत श्री दत्तात्रेय यांच्यात झालेला संवाद उद्धवास सांगितला. महाराज यदूने श्री दत्तात्रेयांना विचारले होते, ब्रह्मन, आपण पुत्र, स्त्री, धन आदी संसाराच्या स्पर्शापासून सुद्धा रहित आहात. आपण निरंतर आपल्या केवल स्वरूपात स्थित असता. आपण आपल्या आत्म्यामध्येच अनिर्वचनीय आनंदाचा अनुभव कसा करता, हे कृपया करून मला सांगावे. ब्रह्मदेवेत्ता दत्तात्रेयांनी उत्तर दिले. ते म्हणाले, राजन, मी आपल्या बुद्धीने अनेक गुरुजनांचा आश्रय घेतला आहे. त्यांच्याकडून विद्या ग्रहण करून मी मुक्त भावाने या विश्वात
स्वच्छंदपणे विचरण करीत असतो. त्या गुरूंची नावे अशी आहेत: पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, सूर्य, चंद्रमा, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध काढणारा हरिण, मासा, पिंगळा, वेश्या, कुरर पक्षी, बालक, कुमारी कन्या, बाण बनविणारा सर्प, माशी आणि भृंगी कीटक. श्री दत्तात्रेयांनी वरीलपैकी प्रत्येकाकडून एक एक गुण प्राप्त केला होता. भगवान श्रीकृष्ण उद्धवास म्हणाले, उद्धवा, दत्तात्रेयांनी महाराज यदूंना अशा प्रकारे उपदेश करून ते निघून गेले. श्री दत्तात्रेयांच्या उपदेशामृताचे पान करून यदू महाराज समस्त आसक्तीमधून मुक्त होऊन समदर्शी झाले. भगवान श्रीकृष्ण उद्धवास पुढे म्हणाले, उद्धवा, साधकाने सर्वस्वाने मला शरणागत व्हावे आणि आपल्या धर्माचे काटेकोरपणे पालन करावे. निष्काम भावाने आपला वर्ण, आश्रम आणि कुलानुसार सदाचाराने अनुष्ठान करावे. अहिंसा आदी यमनियमांचे तर आदरपूर्वक सेवन करावयास हवेच. आत्मा जेव्हा आपणास शरीर मानू लागतो त्यावेळी तो देहाचे जडत्व, अनित्यत्व, स्थूलता, अनेकता आदी गुणांनी रहित असूनही त्या गुणांनी युक्त असल्यासारखा जाणवतो. भगवंताचे हे वक्तव्य ऐकल्यावर उद्धवाने भगवंतांना प्रश्न विचारला, भगवन, आत्मा गुणांनी निर्लिप्त आहे, तसेच देह आदींच्या संपर्कापासून रहित आहे. असे असताना त्याला बंधनाची प्राप्ती कशी होते? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, प्रिय उद्धवा, आत्मा हा बद्ध आहे ना मुक्त आहे? अशा प्रकारची व्याख्या माझ्या अधीन असलेल्या सत्व आदी गुणांच्या उपाधीमुळेच होते, तत्वदृष्टीने नाही. सर्व गुण मायामूलक आहेत, इंद्रजालाप्रमाणे, जादूच्या खेळाप्रमाणे आहेत. त्यामुळे ना माझा मोक्ष आहे ना बंधन. त्याप्रमाणे स्वप्न बुद्धीचे विवर्त आहे, त्यात काही न होताच भासते. तसेच शोक, मोह, सुख, दुःख, शरीराची उत्पत्ती आणि मृत्यू हा सगळा या विश्वातील गोंधळ मायेच्या जे अविद्येच्या कारणाने प्रतीत होत असला तरी तो सत्य नाही. शरीरधारियांना मुक्तीचा अनुभव प्राप्त करून देणारी आत्मविद्या आणि बंधांचा अनुभव प्राप्त करून देणारी अविद्या दोन्ही माझ्या शक्ती आहेत. जीव तर एकच आहे, तो व्यवहारासाठी माझ्या अंशरूपाने कल्पित झाला आहे. वास्तविक तो माझेच स्वरूप आहे. आत्मज्ञानाने संपन्न झाल्यावर त्यास मुक्त म्हटले जाते आणि आत्म्याचे ज्ञान नसल्यास बद्ध म्हटले जाते. मनुष्यांचे शरीर प्रारब्धाच्या अधीन असते, त्यामुळे शारीरिक आणि मानसिक जेवढे कार्य केले जातात ते सर्व गुणांच्या प्रेरणेने होतात. अज्ञानी मनुष्य खोटेपणाने स्वतःला कर्ता मानतो आणि या अभिमानाच्या कारणाने बंधनात बांधला जातो. भक्तांची लक्षणे सांगताना भगवान म्हणाले, उद्धवा, माझा भक्त कृपेची मूर्ती असतो. तो कोणत्याही प्राण्याशी वैरभाव ठेवीत नाही. मोठ्यातील मोठे दुःख सुद्धा प्रसन्नतापूर्वक शोकपूर्वक सहन करतो. भगवान पुढे म्हणाले, उद्धवा, माझे असे निश्चित मत आहे की सत्संग आणि भक्तियोग या दोन साधनांचे एकाच वेळी अनुष्ठान करावयास हवे. या दोहोशिवाय संसार सागरातून पार होण्याचा अन्य मार्ग नाही. संत पुरुष मला आपला आश्रय मानतात आणि मी सर्वदा त्यांच्या जवळ असतो. येथे अध्याय 6 ते 11 संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.